आपण पाहतोय फैसल मुल्ला मित्रमंडळ कुकडनगर आयोजित आमदार किरण भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आहे. स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर आयोजन कमिटी आपल्याला पाहायला मिळते. फैसल मुल्ला सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्याचबरोबर अरबाज वागळे असतील, जुबेर मालदार असतील, सफवान बारगिल, राहिल मुकादम, अरफात सागवेकर, अय्याज खोपेकर सर असतील, त्याचबरोबर अख्तार सागवेकर आणि आरिफ मुकादम सर या स्पर्धेची मुख्य आयोजन कमिटी आपल्याला पाहायला मिळते. फैसल मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी देखील अगदी चांगली भूमिका नदीम सय्यद सर असतील त्यांच्या साथीने एक चांगलं आयोजन, एक दैदिप्यमान सोहळा हा कुकडनगरच्या या कात्री मैदानावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा सामना आजच्या दिवसातला तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. एका बाजूला आपण पाहणार आहोत सलमान 11 पावसचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील एकता कासारीचा संघ. चला, पावस संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. चला, पावस संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सलमान 11 पावस संघ. चला, 6 षटकांची मॅच असेल आणि 2 षटकांचा पॉवर प्ले असेल याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय पावस संघाचा एक जबरदस्त पाटर सध्याच्या घडीला प्रणय मुरकर आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अहमद नाकवा, ज्या खेळाडूची चर्चा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते, ज्या खेळाडूने सध्याच्या घडीला आपला नावाचा डंका वाजवलाय, अर्थातच अहमद नाकवा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक एकता कासारी एक्सप्रेस अर्थातच पप्पू गोरदाईच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल वरती बॅकफुटला जाऊन दिशा दिले. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने झालाय धावसंख्येला सुरुवात. अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलंय सलमान 11 पावस संघाचं. आपण पाहतोय ग्रामीण पटलावरचे हे सामने. आजचा हा तिसरा दिवस आणि फैसल मुल्ला सर यांचे भव्य दिव्य आयोजन आणि त्याचबरोबर आमदार किरण भैया सामंत यांचं देखील एक सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक दैदिप्यमान सोहळा पार पडत असताना पाहायला मिळतो. आयोजन कमिटीचं देखील कौतुक करावं लागतील. त्यामध्ये अरबाज वागळे असतील, त्याचबरोबर अरफात सागवेकर असतील, सफवान बारगीर, जुबेर महालदार. ओहो, यावेळेस क्या बात आहे, ऑन साइडला टर्न केलाय बॉलला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आला एक शानदार चौकार. आणि त्याचबरोबर सफवान बारगीर, राहिल मुकादम सर, अरफात सागवेकर, अय्यू खोपेकर, अख्तर सागवेकर, आरिफ मुकादम आणि नदीम सय्यद यांचं एक भव्य दिव्य आयोजन. अगदी जर पाहायला गेलं तर मैदानावरची त्यांची देखील मेहनत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा सरबाटने फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 6 या आकड्यावरती 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती आपल्याला सध्याच्या कडेला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ही षटक इथे प्रगतीपथावरती आतापर्यंत 6 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय मुरकर. ओहो, आडवा पाटने बैठक, पाठचा पाव वाकवला आणि त्यानंतर फोटोजेनिक षटकार प्रणय मुरकरच्या बॅट परून. या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 12 या आकड्यावरती धावफलक. एका चेंडूचा की अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावरती आहे.
षटकांची मॅच आतापर्यंत 12 धावा बनवल्या गेल्यात. त्यावेळेस रबाटने ड्राईव्ह केलं जात आहे, सेन्सिबल क्रिकेट केलं जात आहे, कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकार आला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेशन महत्वाचं असतं. स्ट्राईक रोटेट केली दरम्यान एक सिंगल धाव पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा बनवल्या गेल्या त्या 13 बिनबाद. तोपर्यंत ऐकूया डीजेचा थरार. ओव्हर टू डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आशिष यांना आपण पाहतोय. आशिष आले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. ओहो, लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. फक्त आणि फक्त एकच धाव ही डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती लगावली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 14 या आकड्यावरती धावफलक. 14 ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न वाईटच्या स्वरूपात येथे ही एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. 15 या आकड्यावरती धावफलक. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील पुन्हा एक धावा बॅटने ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. डीप वरून प्रोटेक्शन येत आहे. तोपर्यंत जर पाहायला गेले तर गोशांकी क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 16 या आकड्यावरती धावफलक. सिंगल डबल देखील महत्वाचा आहे आणि तोच सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला सलमान 11 पावर संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. ओहो, आणखीन एक हुक करत असताना धावा बुक केल्यात. त्या म्हणजे 6. प्रणय मुरकरच्या पाठमधून आला एक षटकार. कम ऑन डीजे. धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 ऑन दी बोर्ड. प्रणय मुरकर शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. षटकाराला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेशन महत्वाचा खेळ आणि ती स्ट्राईक रोटेट केली दरम्यान एक सिंगल इथे धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल 23 या आकड्यावरती. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती अहमद नाखवा ज्या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते तो खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्लीपिंग पार्टनरची भूमिका बजावले. शांत खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झालाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा सर बॅटने ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्येचा मात्र विचार केला तर 24 या आकड्यावरती धावफलक. 2 डझन धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाचा एक चेंडू शिल्लक आहे स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा प्रणय मुरकर पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागणार आहे या दोन्ही बॅटर्सचं. षटकार चौकारानंतर एकेरी दुहेरी धावा देखील घेतल्या जात आहेत. जो खेळ सेन्सिबल खेळ केला जातो मैदानाच्या आतमध्ये, जे कॅल्क्युलेशन क्रिकेट केलं जातं आणि ते कॅल्क्युलेशन दाखवलं जात आहे. हो, आणखीन एक ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका. फटक्यामध्ये ताकद आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी आला एक शानदार चौकार.
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसरं षटक पॉवर प्ले संपल्यानंतरचं लगेचच षटक ओमकारच्या कांद्यावरती जबाबदारी दिली जाते. ओमकार आलाय गोलंदाजीच्या मार्क वरती. 28 धावा पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या. 14च्या सरासरीने या धावा बनवण्यामध्ये यश आलंय आणि आता स्ट्रायकिंग गेन वरती अहमद नाखवाला आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती सरळ बॅटने क्या बात आहे. सुरेख फटका जमिनीला आग लावत हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अहमद नाखवाच्या बॅट पडून आलाय चौकार. यावेळेस देखील पुन्हा एकदा बाकफुटला गेले. पंच केलाय. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. दरम्यान इथे 2 धावा धावफलकावरती लगावलं जात आहे. धावसंख्येचं टोटल झपाट्याने वाढतंय. 34 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय. तिसरं षटक चालू आहे. पॉवर प्ले ओपन झालाय. फील्ड ओपन झाले. यावेळेस देखील पुन्हा एकदा बाकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका केला. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. 35 या आकड्यावरती धावफलक. 35 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय मुरकर पाहायला मिळतो. या खेळाडूने या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग केली आहे. सातत्य दाखवलं आणि सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र जर विचार केला तर 9 चेंडू आणि या 9 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेल्या. हो यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर एक सिंगल धावफलकावरती एक चिकी सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला जातोय. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला दिले हुलकावणे. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. चाळीस या आकड्यावरती धावफलक. 40 ऑन दी बोर्ड. बाकफुटला गेलं. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. नशिबाची साथ मात्र इथे येतोय. हा चौकार सध्याच्या घडीला अहमद नाखवाच्या बॅटमधून चौकार. कमॉन डीजे. बॅटिंग अगदी जर पाहायला गेलं तर
लोअर फुल टॉस पुन्हा एकदा सरळ आठने फटका एक्झिक्यूट केलाय. ताकद आहे फटक्यामध्ये. धावा मिळतात त्या पूर्ण आणि पूर्ण 6. येतोय शानदार षटकार. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. प्रोटेक्शन डीप मधून आले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. थांबवला गेलाय. चांगला निर्णय घेतला गेलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 51 या आकड्यावरती. 51 ऑन दी बोर्ड. 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फैसल मुल्ला, मित्रमंडळ कोकणनगर आणि त्याचबरोबर आमदार किरण भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. फैसल मुल्ला सर यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर किरण भैया सामंत सर यांचं देखील एक विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. तर मग 51 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस क्या बात आहे. चांगला चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. इथे एक चांगला चेंडू हाताळला गेला. टप्पा पडला आणि त्यानंतर फलंदाजाला देखील बीट केलं. अहमद नाकवा कुठेतरी जर पाहायला गेलं तर सुरुवातीचा काही काळ सिंगल डबल स्ट्राईक रोटेशनमध्ये वेळ दिला, संयम दाखवला आणि त्यानंतर एक चांगले फटके त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाले. अजूनही षटकार त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. लोअर फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्या क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी अहमद नाकवाच्या बॅटमधून आला एक चौकार. जो मैत्रीचे 55 या आकड्यावरती धावफलक. 55 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. डीपवरून प्रोटेक्शन येईल. एक सिंगल कंप्लीट झालंय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 57 या आकड्यावरती. 57 ऑन दी बोर्ड. अगदी जर आपण पाहिलं तर अहमद नाकवा हा देखील आता मात्र आपले रंग बदलत असताना पाहायला मिळतोय. हो, यश त्या उद्ध्वस्त दांडी गुल माघारी परतावा लागतंय. अहमद नाकवा बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का 57 या आकड्यावरती. 57 धावांची पार्टनरशिप ब्रेक केले. अहमद नाकवाला माघारी परतावा लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरफान नाकवा दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पावसचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 5व्या षटकामध्ये पप्पू यांना आपण पाहतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते पप्पू यांच्या खांद्यावरती. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे जर पाहायला गेले तर आमचे पंच सफवान बारगीर सर यांचा इशारा आला. इट्स व्हाईट बॉल. या एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारत्या. धावसंख्येचा आता विचार केला तर 58 या आकड्यावरती धावफलक. 58 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला बैठक
क्या बात आहे. पाठचा पाय वाकवलाय आणि त्यानंतर सांगितलंय घुटना टेक और षटकार देख. आला एक शानदार षटकार प्रणय मुरकरच्या बॅटमधून. थँक्यू सो मच डीसे. धावसंख्या 64 या आकड्यावरती. 64 ऑन दी बोर्ड. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. प्रोटेक्शन आला. एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाले 65 या आकड्यावरती. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 65 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती अरफान नाकवाला आपण पाहतोय. आणखीन एक जबरदस्त बॅटर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय मुरकर षटकार किंग, सिक्सर किंग म्हणून पाहिलं जातं आणि षटकारांची भाषा बोलली जाते. यावेळेस देखील बॅटची कडा घेतले. शॉर्ट टर्मॅन मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरतीच इथे समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 66 या आकड्यावरती. 66 ऑन दी बोर्ड. 66 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पावसचा सिक्सर किंग, षटकारांची भाषा बोलली जाते आहे. अर्थातच प्रणय मुरकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. आतापर्यंत 14 चेंडू आणि 36 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. लोअर फुल टॉस सरळ बॅटने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक झेल पकडला गेलाय. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. प्रणय मुरकर बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. पाचवा षटकाचा खेळ चालू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने फटका केलाय. स्टिअर केलाय. प्रोटेक्शन येते डीप म्हणून एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. आणि या एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन. धावसंख्येचा विचार केला तर 67 या आकड्यावरती धावफलक. स्ट्रायकिंग एंड वरती अरफान नाकवा आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस सरळ बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. 68 या आकड्यावरती धावफलक. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात त्या 68. 2 गड्यांच्या मोबदल्यात एक षटक अजूनही बाकी आहे. या अखेरच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजर मारता येईल हे पाहावं लागणार आहे. अखेरचं षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय एकता कासारी संघाकडून अखेरचं आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमोल पाष्टे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल पाष्टे याला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर अरफान नाकवा. 68 धावा आतापर्यंत या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे पकडला गेलाय झेल. जाळ रचला आणि त्यामध्ये माघारी परतावं लागतंय. अरफान नाकवा बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जाणारा मुनिक कप्तान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विस्फोटक आक्रमक बॅटर पापा संघाचा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 68 या आकड्यावरती तिसरा धक्का बसलाय. हो आल्या पहिल्या बॉल वरती फटका केलाय प्रोटेक्शन डीप मधून. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारतंय. 69 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय. 69 ऑन दी बोर्ड. अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. स्लॉगवरचं षटक प्रगतीपथावरती आहे. ओहो लोअर फुल टॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही येत आहेत. वॅकेन्स एरिया. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 71 या आकड्यावरती धावफलक. 71 ऑन दी बोर्ड. 71 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली जाते. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. धावा रोखावा लागतील या मॅच मध्ये. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये फ्लाइंग स्लिप मधून फ्लाय झालाय. हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. रिव्हर्स घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. फटका फसलाय. पुन्हा एकदा वॅकेंट एरिया. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा कॉल दिला गेलाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल दिला जातोय मात्र थांबवलं गेलंय. 2 धावांवरती समाधानी राहावं लागतंय. 77 या आकड्यावरती धावफलक. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा आजच्या दिवसातल्या या शेवटच्या सामन्याचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 77 धावा आतापर्यंत धावफलकावरती. हो यावेळेस इथे मात्र नो बॉलचा इशारा आणि नो प्लस. 4 धावा. 5 धावांचा बोनस ऍड होतोय. अर्थातच बॅटिंग करणारी टीम सलमान 11 पावर संघाच्या खात्यामध्ये. ठीक आहे दरम्यान एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 83 आकड्यावरती धावफलक. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 83 धावा धावफलकावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी एकता कासारी संघाला 36 चेंडू आणि बनवायचे आहेत. 84 धावा रनचेच आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी आपण वळतोय डीजेच्या एका थराराकडे. वर टू डीजे.
ते 36 चेंडू आणि 36 चेंडू मध्ये 84 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय फैसल मुल्ला मित्रमंडळ कोकण नगर आयोजित आमदार किरण भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर फैसल मुल्ला सर यांचं महत्वाचं योगदान आणि त्याचबरोबर आमदार किरण भैया सामंत यांचं देखील सहकार्य अगदी महत्वाचं राहिलंय. त्याचबरोबर जर पाहिलं तर अरबाज वागळे असतील, जुबेर मालदार असतील, सफवान बारगीर, राहिल मुकादम, अरफात सागवेकर, अय्यू खोपेकर, अख्तार सागवेकर, अरिफ मुकादम आणि नदीम सय्यद यांचं हे भव्य दिव्य आयोजन मैदानाच्या आतमध्ये जी मेहनत पाहायला मिळाली ती या व्यक्तींची आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान बॅक टू दी क्रिकेट सामन्याच्या दिशेने पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या पावर संघाने 83 धावा 84चं आव्हान ठेवलंय. चला दोन्ही टीम्स आपला एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. एकता कासारी आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. चला सलामीचे बॅटर्स लगेचच एंटर करायचं मैदानाच्या आतपरे. नवीन बॅटर सलामीची जोडी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अमोल पाष्टे आणि त्याच्या साथीने संदेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल झालेत. अमोल पाष्टेला आपण पाहतोय एकता कासारी संघाचा डायनामाइट बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे उतरलाय. खऱ्या अर्थाने या अगोदरच्या सामन्याचा खरा हिरो ज्याच्याकडे पाहिलं गेलं अर्थातच अमोल पाष्टेला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय संदेशला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वसीम पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी वसीम यांच्या खांद्यावरती दिली जाते. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न चाललाय सर. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची झाले सांगता. पहिला बॉल वरती पाठीमागे गेले कट करण्याचा प्रयत्न तिथे झाला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये झाल्या. ओहो फॉलो थ्रू मध्ये क्या बात आहे. विकेट मिळते. झेल पकडलाय. कॅच ऑफ द डे. माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का अमोल पाष्टे माघारी. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. सोमजीचे नवीन बॅटर पप्पू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओहो आल्या आल्या क्या बात आहे. डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी पप्पूच्या बॅटमधून आलाय चौकार. कम ऑन डीजे. यावेळेस देखील पुन्हा एक डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नव्हतं, एलिव्हेशन नव्हतं. एक सिंगल कंप्लीट झाल्या. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मिसकम्युनिकेशन. दरम्यान इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत्या 6 या आकड्यावरती. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय 6 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा काही चालू आहे. अर्थात निर्धाव चेंडूची सांगता झाल्या मैदानाच्या आतमध्ये.
6 या आकड्यावरती धावफलक 6 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे यावेळी देखील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 6. एका आकड्याच्या मोबदल्यात ऐकूया डीजेचा एक सुमधुर आवाज. ओरडुडी थँक यू सो मच डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अहमद नाखवाला आपण पाहतोय. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं. शुभम येईल तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 7 या आकड्यावरती धावफलक 7 ऑन दी बोर्ड. अहमद नाखवाला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. रत्नागिरी जिल्ह्यातील आणखीन एक बहुचर्चित नाव सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. यावेळेस देखील वेग भन्नाट पाहायला मिळालाय. दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. अपील मात्र फेटाळले. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 7 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. अहमद नाखवाला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अगदी जर आपण पाहिलं तर सातत्याने ग्रामीण क्रिकेट असेल आणि त्याचबरोबर ओपन क्रिकेट असेल चांगला खेळ सातत्याने करत आलाय. यावेळेस देखील बॅटची कडा घेतली. फ्लाइंग स्लिप मधून पुन्हा एकदा फ्लाय झालाय हा बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी येतोय चौकार नशिबाचा पप्पूच्या बॅटमधून. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला केलं जात आहे. दरम्यान इथे एक सिंगल कंप्लीट होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. 12 या आकड्यावरती धावफलक 12 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. एका बाजूला आपण पाहतोय अहमद नाखवा तर दुसऱ्या बाजूला संदेश आपल्याला पाहायला मिळते. थोडेसे शांत पाहायला मिळालेत. हो बागफुटला गेले. पंच केलाय मात्र तिथे घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त आणि फक्त एकच सिंगल दाबी धावफलकावरती लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला होतोय धावसंख्येचा विचार केला तर 13 या आकड्यावरती धावफलक. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात उर्वरित 24 चेंडू आणि या 24 मध्ये भेदायचा आहे 71 धावांचा डोंगर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वसीम यांना आपण पाहतोय. वसीम आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकामध्ये तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी वसीम यांच्या खांद्यावरती दिली. पहिला बॉल रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न चाललाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. 13 या आकड्यावरती धावफलक गतपत्र आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस देखील पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल 14 या आकड्यावरती 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो क्या बात है, क्या बात है, क्या बात है. कमालीचा चेंडू पेश केला जातोय. डॉट बॉल आलाय. वसीमला आपण पाहतोय. पावस एक्सप्रेस पावस संघाचा महत्वाचा स्ट्राईक गोलंदाज आणि काय गोलंदाजी केली जाते.
यावेळेस देखील फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का, संदेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. भगवान रहाटे पहिल्या बॉल वरती फटका केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, इथे झेल सोडला गेलाय. दरम्यान एक सिंगल आले, एका सिंगलच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावफलक. भगवान रहाटे यांना आपण पाहतोय. विस्फोटक पाठर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. लोअर फुल टॉस, चाडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय, प्रोटेक्शन येते डीप मधून. एक सिंगल कंप्लीट झाले एका धावेवरतीच. पुन्हा एकदा समाधानी राहावं लागतंय एका धावेच्या मदतीने. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी. 18 बॉल आवश्यकता 68 धावांची. 18 मध्ये 68 बनवायच्यात. अहमद नाखवाला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती फटका केलाय, फक्त आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती लगावली जाते. 17 या आकड्यावरती धावफलक. 17 ऑन दी बोर्ड. कुठेतरी आपण जर पाहिलं तर आक्रमकता दाखवणं आता मात्र गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. हो, बॅटची कडा, माघारी परतावं लागतंय. भगवान रहाटे बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का, तिसरा फलंदाज बाद झालाय. ते नवीन बॅटर शुभम आलेत मैदानाच्या आतपर्यंत. 17 या आकड्यावरती तिसरा धक्का बसलाय. मात्र संघर्ष करावा लागणार आहे, आक्रमकता दाखवावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना महत्वाचा आहे. खोलवर टप्पाचा बॉल समोरच्या दिशेने. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरीसाठी कॉल, दुसरीसाठी हालचाल आणि 2 धावा नाही तर पूर्ण मिळतील इथे 4 धावा. चौकार आलाय, धावसंख्या पुढे सरसावते. 21 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. उर्वरित 15 बॉल आवश्यकता 63 धावांची. या 15 मध्ये 63 धावा बनवल्या जाऊ शकतात. मात्र त्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे, मेहनत घेणं गरजेचं आहे आणि ती मैदानाच्या आतमध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे. मात्र अहमद नाखवा, क्या बात आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 21 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. यावेळेस देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, मात्र थोडासा दूर राहिलाय. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने 22 या आकड्यावरती धावफलक. 22 ऑन दी बोर्ड. 13 मध्ये 62 ची आवश्यकता आहे. एकेरी दुहेरी धावा जरूर येत आहेत, मात्र आता एकेरी दुहेरी धावेने होणार नाहीये. थेंबे थेंबे तळे साचे नाही, तर आता धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय, षटक संपलाय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या गेल्यात त्यात 22, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 12 बॉल, आवश्यकता 62 धावांची. आपण पाहतोय फैसल मुल्ला मित्र मंडळ कोकण नगर आयोजित आमदार किरण भैया सामान्य यांच्या वाढदिवसानिमित्त ओरम क्रिकेट स्पर्धा 2026 हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना. एका बाजूला सलमान 11 पावस आणि त्यांच्या विरोधामध्ये एकता कासारीचा संघ. आतापर्यंत जर पाहायला गेले तर पहिल्या इनिंग मध्ये 83 बनवल्या, 84 चा पाठलाग करत असताना 22 धावा आतापर्यंत पहिल्या 4 षटकामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मुनीब कप्तान यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती.
प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. दरम्यान एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 23 या आकड्यावरती 11 मध्ये 61 ची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका घ्यावा लागणार आहे. बॅकफुटला गेले, फटका तर खेळला गेलाय, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव तिथे मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावरती 10 मध्ये 60 ची आवश्यकता. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक षटकार पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकार मारावा लागेल. 10 चेंडू आणि 10 षटकार हा कारनामा, हा विक्रम मैदानाच्या आतमध्ये बनवावा लागणार आहे, इतिहास घडवावा लागणार आहे. आता मात्र जर पाहायला गेलं तर एक ताकासारी संघाला, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय, वर्चस्व दाखवलंय पावस संघाने. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले, पाठीमागे मार्ग होतोय, रनआउटची संधी आणि इथे जर पाहायला गेलं तर नॉट आउटचा इशारा आला. 1 रन कंप्लीट, माघारी परतावा लागतंय. विकेट आली आहे, येस माघारी परतावा लागतंय. शुभम यांची खेळी संपुष्टात आले. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो, यावेळी जर पाहायला गेले तर डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. धावसंख्येचा विचार केला तर 25 या आकड्यावरती धावफलक, 25 ऑन दी बोर्ड. 7 मध्ये 59, म्हणजेच काय तर या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. खोलवर टपाचा बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. दरम्यान एक सिंगल इथे जरूर कंप्लीट केली जाते. मात्र इथे 26 धावफलकावरती दरम्यान 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोरबोर्ड मध्ये चेंजेस केले जात आहेत. या चेंडूवरती जर पाहायला गेले तर फटका तर खेळला गेला, मात्र एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दरम्यान आता षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर सत्तावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फटका तर खेळला गेलाय. 7 याला आपण पाहतोय गुरुदाईच्या ट्रॅकवरती. अखेरच्या षटकामध्ये चौकार आलाय पहिल्या बॉलवरती, मात्र सामन्यामध्ये चौकार आलाय पहिल्या बॉलवरती 7 यांच्या विरोधात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. सामना आता मात्र जर पाहायला गेलं तर एका ते झुकताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 31 या आकड्यावरती धावफलक. फैसल मुल्ला सर आणि त्याचबरोबर किरण भैया सामंत सर यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. एक दैदीप्यमान सोहळा पार पडत असताना पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये विकेट देखील आली. आणखीन एक विकेट. फलंदाज पप्पू बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर तन्मय याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तन्मय आलेत बॅटिंगसाठी. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. सलमान 11 पाव संघ या मॅच वरती विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी तयार झालाय. पुढील फेरीमध्ये दाखल होण्यासाठी देखील सज्ज झालाय. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव ही धावफलकावरती लगावली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जरूर पुढे सरसावते. मात्र आता
या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. यावेळेस देखील पाहायला गेलं तर माघारी परतावा लागते. विकेट आली आहे, फलंदाज बाद झालाय. आशिषची खेळी इथे संपुष्टात आली. 7वा धक्का बसलाय. 7वा फलंदाज बॅक टू द पवेलियन. शेवटचा बॉल असणार आहे. आपण पाहतोय फैसल मुल्ला मित्रमंडळ कुकडनगर आयोजित आमदार किरण भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दैदिप्यमान सोहळा, हे दैदिप्यमान आयोजन पाहायला मिळते. दरम्यान इथे पुन्हा एकदा डॉट बॉल, विजयावरती झालाय शिक्कामोर्तब. अर्थातच सलमान 11 पावस संघाने विजयावरती केलाय शिक्कामोर्तब आणि पुढील फेरीमध्ये आजचा दिवस पावस संघाच्या नावावरती राहिलाय. पुढील फेरीमध्ये दाखल होणारा हा संघ ठरलाय. दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पावस संघाचा